भावांना हा व्हिडिओ बघा. आज हा व्हिडिओ बघून आहे ना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. एक मुलगा आहे, त्याला साधा लागती, तो सेंटरला जातो, तेव्हा त्याची आई त्याच्या गळ्यात पडून रडती. हा जेव्हा व्हिडिओ बघितला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. भावांना तुम्हाला सांगतो 18 ते 24-25 वर्षापर्यंत आहे ना आपण फक्त दोस्ती यारी, इकडं भांडणं आली इकडं जाय, तिकडं असं झालं तिकडं जाय, दोस्तांसाठी दोस्ती यारीसाठी आपण करतो, गुन्हे करतो. 307 302 होती, पण आपण कधी घरच्यांचा विचार करत नाही. भावांनो आजपर्यंत तुम्ही सगळे भाई लोक बघा, त्यांना माहिती का ते मध्ये गेल्यावर जो बाहेर असतो ना तोपर्यंत आपल्याला 4 लोक आहे ना भाई भाई म्हणतात. नंतर सेंटरला गेल्यानंतर आहे ना बिचारा आपल्या आई वडिलांना आहे ना बघायला सुद्धा येत नाही कुणी. तेच इकडं तिकडं कोर्टात चक्रा मारता, बेल करायला इकडं तिकडं जाता, कुणी मदत करत नाही. शेवटी आपले घरचेच आपल्याला बघायला येतात, मुलाखतीला येतात, तेव्हा आपल्याला कळतं का गुन्हेगारी मध्ये काही नाही. आपण लोकांमुळं आज कुठं आलो ना आपल्या घरच्यांना काय भोगावं लागते. कधी कधी भाई लोकांना असं पण वाटतं की सगळं सोडून द्यावं आपल्या आई वडिलांच्या तोंडाकडे बघून, पण त्यांचे दुश्मन त्यांना सुधरून नाही देत. म्हणून म्हणतो भावांनो, या रस्त्याला जाऊच नका. आपल्या आई वडिलांसाठी तरी गुन्हेगारी सोडून द्या. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूं मैं.